खूप प्रयत्न करूनही मेहनत करूनही मनासारखं फळ भेटत नाही आणि यामध्ये कुठेतरी आपल्या चुका होत असतात। तर अशा वेळेस आपण काय चुका करतो ज्यामुळे आपल्याला घरामध्ये बरकत होत नाही? कारण श्रीमंत लोक त्यांच्याकडून अशा चुका होऊ देतच नाही। श्रीमंत लोक त्यांना जर वेळ नसेल तर ती कामं दुसऱ्या व्यक्तीकडून ती करून घेतात, परंतु अशी कामं ती चुकवत नाही। त्यामुळे घरामध्ये बरकत होण्यासाठी ही 2 कामे नक्की करा। अनेकदा महिलांना या गोष्टी खूप वाईट वाटतात की यामागे एक मोठा अर्थ दडलेला आहे। वास्तुशास्त्रानुसार काही सवयी अशा असतात की ज्या स्वतःसोबत दरिद्रता आणि गरिबी घरात घेऊन येतात। जर तुम्ही या गोष्टीकडे लक्ष देत नसाल तर या गोष्टी करत राहिल्या तर तुमच्याही घरातील गरिबी कधीच दूर होणार नाही। जसे चांगले कामे करणाऱ्या व्यक्तीला चांगलेच फळ मिळते, तसेच काही वाईट सवयी असतात ज्या केल्यामुळे आपल्याला नेहमीच वाद आणि त्रासाला सामोरे जावे लागते। कारण या वाईट सवयीमुळे माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते। अशा कोणत्या सवयी आहेत ज्या वडीलधारी मंडळी सांगतात की असे करू नका आणि ज्या आपल्या घरात गरिबी आणि दरिद्रता आणतात, त्यामुळे आपले जीवन यशस्वी होत नाही? तर चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या सवयी। पण त्याआधी जर तुम्हीही इच्छिता की माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहावा तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा। तुम्ही कधीही स्वयंपाक करत असताना अस्वच्छ भांडी खूप वेळ तसंच ठेवू नये। जेवण झाल्यानंतर लगेच ती भांडी धुवून त्यांच्या जागी ठेवायला हवीत। अनेक लोकांची अशी सवय आहे की रात्री जेवल्यानंतर भांडी न धुता सकाळसाठी तसेच ठेवतात, पण या सवयीमुळे घरामध्ये आपल्या नकारात्मक ऊर्जा तयार होते। त्यामुळे स्वयंपाकघरामध्ये कधी अस्वच्छ भांडी ठेवू नये। यामुळे राहू केतूचा अशुभ परिणाम तुमच्या घरावरती होतो। याशिवाय जेवणानंतर कधी ताटामध्ये हात धुवू नका। असे केल्यामुळे तुम्ही तुमचे भाग्य कमकुवत बनवता। जेवणानंतर भांडी लगेच स्वच्छ करा आणि नंतर स्वयंपाकघरामध्ये ठेवा किंवा बाथरूममध्ये हात धुवा। हात धुतल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती कमकुवत होऊ लागते। आजकाल दिसून येते की काही लोक आपल्या पलंगावर बसून काही काम करू लागतात। टीव्ही पाहत असताना पलंगावरच जेवण करू लागतात, पण ही सवय खूप वाईट आहे। यामुळे घरातील लक्ष्मी रुजते। वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण करणे टाळावे। असे सांगितले जाते की वास्तुशास्त्रात पलंगावर बसून जेवण केल्यामुळे वास्तुदोष हा निर्माण होतो। यामुळे आपला पलंग स्वच्छ होतो आणि घरातील सुखशांती बिघडते। तसेच अनेकदा आळसामुळे किंवा आपल्या सवयीमुळे काही लोक घर स्वच्छ करण्याऐवजी स्वयंपाक बनवून तसेच अस्वच्छ ठेवतात। यामुळे घरातील अस्वच्छता पूर्ण घरात पसरते आणि अशा घरात कधीही धनसंपत्तीची वाढ होत नाही। शास्त्र आणि पुराणामध्ये झोपेचे वेळापत्रक निश्चित केले आहे। सूर्योदयाच्या आधी उठणे, रात्रीच्या वेळी झोपणे खूप चांगले सांगितले आहे। आपण काय करतो? आळसामुळे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपत राहतो। ते खूप अपशकुन मानले गेले आहे आणि म्हटले जाते की यामुळे माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर नाराज होते आणि आपलं घर सोडून निघून जाते। गोधुळी वेळ ही पूजेसाठी उत्तम मानली गेली आहे। यामुळे यावेळी झोपणे किंवा आडवे होणे अशुभ मानले गेले आहे। याशिवाय पलंगावर तुम्ही झोपता तिथे कधी अस्वच्छता ठेवू नका। पलंगावर अस्वच्छता किंवा फाटकी चादर घालू नका। यामुळे नकारात्मक ऊर्जेचा परिणाम तुमच्या नशिबावरही होतो। सकाळी उठल्यावर पलंग साफ स्वच्छ करा आणि चादर व्यवस्थित लावा। खूप दिवस एकच चादर वापरू नका, पलंगावरती ठेवू नका। घाणेरडी चादर पलंगावर ठेवल्यामुळे तुमच्या घरामध्ये दरिद्रता येते। दररोज पूजा केल्यानंतर पूजाघर किंवा मंदिर स्वच्छ करा। पूजाघर कधीही अस्वच्छ ठेवू नका। असे केल्यामुळे तुमच्या घरातील तुमच्या घरात प्रगती होते आणि तुमच्यावर लक्ष्मीची कृपा सदैव राहते। जर तुम्ही दररोज पूजा करत नसाल तरीही मंदिरातली कधीही धूळ जमा होऊ देऊ नका। असे केल्यामुळे तुमच्या घरामध्ये दरिद्रता तयार होते, मानसिक तणाव कायम राहतो। याशिवाय हिंदू धर्मामध्ये पूजा उपवास नियमाने केल्यास खूप महत्त्व दिले गेले आहे। पण जर तुम्ही पूजा उपवास करत नाही तरी त्यामुळे माता लक्ष्मी रुष्ट होतात, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचण येऊ शकते आणि गरिबीला सामोरे जावे लागते। याशिवाय कधी एका हाताने चंदन घासू नये। असे केल्याने नारायण यांचा अपमान होतो
असे केल्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावरती रागावतात आणि त्यांच्या अपमानासारखेच असते, त्यामुळे पैशाला तुम्हाला अडचण भासू शकते. चंदन घासल्यानंतर तो थेट देवाला लागू नये हे शुभ मानले जात नाही. चंदन आधी एखाद्या पत्रावर ठेवा आणि नंतर देवी देवतांना अर्पण करा. तसेच रात्रीच्या वेळी पूजाघर कधी रिकामे ठेवू नये. देवांच्या मूर्ती आणि फोटोवरती एखादा कापड नक्की टाका. किंवा पूजाघराच्या दरवाजावर पडदा लावा, यामुळे मूर्ती दोष लागणार नाही. वास्तुशास्त्रानुसार रात्री कपडे धुणे टाळावे. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा घरात निर्माण होणार नाही, कारण रात्री नकारात्मक ऊर्जा जास्त प्रभावशाली असते. म्हणून रात्री कपडे धुण्यामुळे घरातील व्यक्ती आजारी पडू शकते. याशिवाय अनेक लोक रात्री झाडू मारत असल्याचे पाहिले. हे वास्तुशास्त्रामुळे संध्याकाळी नंतर झाडू लावण्यास कठोर मनाई केली आहे. शास्त्रानुसार झाडूमध्ये माता लक्ष्मीचा निवास असतो, ज्यामुळे जो कोणी रात्री संध्याकाळी नंतर झाडू मारतो त्यामुळे लक्ष्मी त्यांच्यावर रुष्ट होते आणि वास्तुदेवता सुद्धा नाराज होतात. अनेक वास्तुदोष निर्माण करते. याशिवाय घरातील बाथरूम आणि टॉयलेटचा दरवाजा नेहमी बंद असावा. त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही. त्यांना उघडे ठेवले तर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा पसरते. खूप जणांना नखे चघळण्याची सवय असते. अनेक लोकांमध्ये दिसून येते. नखे चघळणाऱ्या लोकांचा सूर्य दुर्बल होतो. अशा लोकांनी डोळ्यांच्या समस्या निर्माण होतात आणि विनाकारण अपयशाला सामोरे जावे लागते. तसेच काही लोकांची सवय असते की इथे तिथे चप्पल टाकतात. चप्पल फेकण्याची ही सवय तुमच्या जीवनामध्ये नकारात्मकता आणू शकते. विशेष चप्पल कधी मुख्य दरवाजावरती ठेवू नये, यामुळे घरात माता लक्ष्मीचे आगमन होण्यापासून थांबते. नेहमी एक स्टँड बनवून त्यात चप्पल ठेवाव्या. जुन्या डायरिया ज्या तुम्ही वापरत नाही त्या घरात ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार जुनी डायरी नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकते, ज्याचा परिणाम आपल्या कुटुंबावरती आणि आपल्या प्रत्येक कुटुंबावरती सदस्यावरती होतो, त्यांच्या प्रगतीवरती होतो. तसेच घरात जुने वृत्तपत्र साठवून ठेवू नये. थोडेसे ठीक आहेत, पण जास्त रद्दी पेपर घरात कधीही ठेवू नये. जर तुमच्या घरामध्ये जुनी वृत्तपत्र खूप दिवसापासून साठवले गेले असतील तर ते आजच तुम्ही बाहेर काढा किंवा कबाडवाल्याकडे द्या. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर कोणालाही पैसे देऊ नयेत. असे केल्याने तुमच्यावरती कर्जाचा बोजा वाढतो आणि दिलेले पैसे न मिळण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे धनहानी होण्याची शक्यता असते. संध्याकाळी नंतर दूध, दही, मीठ यासारख्या वस्तूंचे दान कधीही कुणाला करू नये. या वस्तूंच्या दानामुळे आर्थिक परिस्थिती खालावते. ज्या लोकांच्या घरामध्ये मुख्य दरवाजावरती अंधार असतो त्यांच्या घरामध्ये अनेक कामात अडथळे येतात. त्यामुळे मेहनत केल्यानंतरही त्यांना यश मिळत नाही. घरात लावलेल्या घड्याळांच्या वस्तूशी संबंध खूप मोठा आहे. जर तुम्ही उशाखाली घड्याळ ठेवून झोपेत असाल तर तुमच्या वाईट काळाची सुरुवात होऊ शकेल. घरातील भिंतीवरती लटकलेले घड्याळ नेहमी चालू असावे. ते बंद पडल्यास त्वरित दुरुस्त करून टाका. घरात बंद घड्याळ घराची प्रगती थांबवतात आणि माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होतही नाही. याशिवाय विजेची खराब उपकरणं घरात ठेवणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते. त्यामुळे खराब उपकरणे दुरुस्त करून घ्या किंवा घराबाहेर काढा. विजेची उपकरणे अनावश्यक तणाव निर्माण करतात आणि याचा परिणाम मुलांच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवरती होतो. घरात कधी जुने, खराब किंवा गंजलेले कुलूप घरात ठेवू नये. या खराब कुलपामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगती अडथळे येतात. कुलुपीत वरीत काढून टाका. स्वयंपाकघरामध्ये गॅसवर कधीही रिकामे भांडे ठेवू नका. स्वच्छ भांडी ठेवू नका. नेहमी चुलीला स्वच्छ ठेवा. यामुळे आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी येते आणि समाजामध्ये आपल्याला आदर मिळतो. पुराणामध्ये सांगितले आहे की चुलीवर रिकामे भांडे ठेवले तर घरामध्ये दरिद्रतेचा वास होतो. अशा लोकांच्या घरात कधी भरभराट होत नाही. स्वयंपाकघरामध्ये मंदिरानंतर ही पवित्र जागा आहे. तिथे देवी देवतांचे वास्तव्य असते. तर मित्रांनो, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन ऑन करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुढील व्हिडिओमध्ये नवीन चर्चेसह नक्की भेटू. तर सर्वांचे मनपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.